यायचं आहे का किधरला आतमध्ये यायचं आहे का? नमस्कार, मी मुक्ता लोंढे. माय महानगरच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र या सीमावादातील प्रश्न आता मोठ्या प्रमाणात उपस्थित झाल्याने शिंदे फडणवीस सरकार समोर अनेक आव्हानं देखील उभी झाली आहेत. एकंदरीतच सांगलीतील जतमधील 40हून अधिक गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा ठोकल्यामुळे संपूर्ण राजकीय आणि सामाजिक अस्थिरता निर्माण झालेली आहे आणि या संदर्भामध्ये आज देखील बेळगावमधील हिरेबागवाडी या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं. जे कन्नड वेदिका रक्षण या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे संपूर्ण आंदोलन केलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सीमावादाचा मुद्दा प्रलंबित असताना दुसरीकडे आंदोलन केली गेली. महाराष्ट्रातील वाहनं जे आहे अनेक त्यांचा ताफा अडवण्यात आला, दगडफेक शाईफेक देखील करण्यात आली आणि राजकीय आणि सामाजिक अस्थिरता यामुळे निर्माण झालेली आहे. या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता भाष्य केलेलं आहे आणि यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणारे शरद पवार यांनी देखील आपली भूमिका सीमावादाच्या प्रश्नासंदर्भात मांडलेली आहे. हे संपूर्ण नेमकं प्रकरण काय आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, आज दिवसभर काय घडामोडी घडल्या या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत माझा सहकारी स्वप्नील जाधव देखील आहे. स्वप्नील, एकंदरीत काय सांगशील? सकाळपासून या संपूर्ण घडामोडींना वेग आलेला आहे. कर्नाटक सीमावादाचा मुद्दा प्रचंड तापला आहे. नक्कीच महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेला आला. याचं कारण म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी बैठक घेतली होती सीमा प्रश्नावरती, त्यामध्ये 2 मंत्र्यांवरती ही जबाबदारी देण्यात आली होती आणि यानंतर कन्नडमध्ये सुद्धा कन्नडचे मुख्यमंत्री असतील, कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया देताना जत म्हणजे सांगलीच्या जत तालुक्यातली 40 गावं ही कन्नडमध्ये येऊ इच्छितात, ते त्या सहभाग घेऊ इच्छितात असं त्यांचं एक वक्तव्य होतं, असा दावाच त्यांनी केला होता. यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा सुरू झाला. खरं तर याची केस आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. तिथे सुद्धा महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकार आहे दोन्ही लढा देत आहेत. एकूण बेळगाव, कारवार, निपाणी, बिदरगाव एकूण जी काही गावं आहेत यामध्ये 60 पेक्षा जास्त गावं आहेत आणि ही गावं महाराष्ट्राच्या बॉर्डरमध्ये आहेत की कर्नाटकच्या बॉर्डरमध्ये आहेत. यामध्ये अशी लढाई सुरू झाली. महाराष्ट्र भाषिक लोक, त्या मराठी भाषिक लोक आहेत, मग त्याच्यामध्ये बेळगावमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक लोक आहेत. कन्नडची भाषा सुद्धा त्या ठिकाणी बोलली जाते. त्यामुळे यामध्ये मराठी भाषिकांना महाराष्ट्रामध्ये सामील व्हायचं आहे, परंतु कन्नडचे भाषिक त्या ठिकाणी सुद्धा आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारचा सुद्धा असा दावा होतो की तो भाग आहे जो आमचा कर्नाटकमधलाच आहे. अशा यामुळेच या वादाला तोंड फुटलं आणि याची लढाई आहे ती आता सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. 2004 पासून ही लढाई सुरू आहे. अनेक वेळा ही सुनावणी झालेल्या आहेत. आता सुद्धा सुनावणी होताना दिसतेय. महाराष्ट्र सरकार सुद्धा चांगले वकील त्या ठिकाणी देतात, चांगली बाजू मांडण्यासाठी टीम तयार करत आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक सरकारमध्ये सुद्धा हालचाली होताना दिसत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांमधून ह्या हालचाली सुरू झाल्या आणि आज या हालचाली कुठेतरी विकोप झाला. कारण याच्यामध्ये जे कन्नड रक्षक वेदिका संघटनेचे ज्या कार्यकर्ते आहेत त्यांनी जो काही महाराष्ट्रातील ट्रक्स होते 6 ट्रक त्यांच्यावरती हल्ला केला आणि यानंतर राज्यातील नेत्यांकडून सुद्धा संतप्त प्रतिक्रिया आल्या. मध्ये विरोधक असतील आणि सत्ताधारी मधल्या सुद्धा काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत. त्यांच्या सुद्धा बाण जो काही संयमाचा बांध आहे तो पण फुटेल अशी त्यांची प्रतिक्रिया होती. कारण राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष जे शरद पवार आहेत त्यांनी सुद्धा 48 तासांचा अल्टिमेटम हा कन्नड सरकारला म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना दिलेला आहे. त्यामुळे यामध्ये 48 तासांमध्ये जर कर्नाटक सरकारने जे हल्ले आहेत किंवा मराठी भाषिकांना त्रास देण्याचा थांबवलं नाही तर आम्हाला सुद्धा तिकडे कर्नाटकमध्ये येऊन आणि सर्वच प्रकारला प्रत्युत्तर देण्याची गरज भासेल आणि हे 48 तासांचा हा अवधी देण्यात आला होता. मात्र त्यापूर्वीच हालचाली काही वेगवान झालेल्या दिसतात. कारण आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे आणि कर्नाटकमध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भाजप सरकार आहे. असे तिन्ही बाजूला भाजपचं सरकार आहे, तिन्ही बाजूला भाजपचे नेते. त्यामुळे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडून जर एखादी टीका आली तर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी त्यावरती कशा प्रकारे उत्तर द्यायचं असं सुद्धा एक कोंडी होती त्यांची. किंवा जर या महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर जर वक्तव्य केलं तर ते भाजप नेत्याच्या विरोधात गेलेलं वक्तव्य असेल असं एक प्रकारे त्या ठिकाणी पोट्रे होऊ शकतो. त्यामुळे काही मंत्री असतील भाजपचे काही नेते असतील ते मौन बाळगताना या ठिकाणी दिसत होते. मात्र आज हल्ला झाल्यानंतर सर्वच मग दोन्ही राज्य असतील, यानंतर महाराष्ट्रातील विरोधक असतील, अजित पवार असतील,
शिवसेना असेल या सर्वांकडूनच यावरती प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आणि यामध्ये महाराष्ट्र सरकारवरती हल्ला करण्यात आला. कारण जेव्हा मुख्यमंत्री बोम्मई हे समोर येऊन जर बोलत असतील तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे या प्रश्नामध्ये म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नामध्ये 30 दिवसापेक्षा जास्त त्यांनी तुरुंगवास भोगला. त्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन वगैरे केली. तो एक वेगळा किस्सा आहे, तो घेऊच आपण. मात्र त्याच्यानुसार तर हे मुख्यमंत्र्यांनी तिकडे सीमावादा प्रश्नी तुरुंगवास भोगला तरी ते याबद्दल कोणतं वक्तव्य करत नाहीत असा एक प्रश्न उपस्थित करण्यात होता. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं त्यांचं सुद्धा एक मोठं कर्तव्य आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनीच हालचाली केल्या आणि या ठिकाणी गृहमंत्र्यांनी थेट मुख्यमंत्री बोम्मई कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्याशी जो काही संवाद साधला तो कुठेतरी समविचार आणि सामंजस्याने भूमिका घेण्याबद्दलचा हा संवाद होता. कारण याच्यामध्ये त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली, जी महाराष्ट्राच्या ज्या 5 ट्रक्सवरती हल्ला केला त्याबद्दलची थेट नाराजी व्यक्त केली आणि कारवाई करण्याची त्यांना मागणी केली. यावरती जे कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या ज्या कार्यकर्त्यांनी जे काही हल्ला केला त्यांच्यावरती कारवाई करण्याची जी काही भूमिका आहे ते आता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतलेली आहे आणि तशा प्रकारचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. आणि या सर्वच माहिती आहे, या आजच्या हल्ल्याची माहिती असेल किंवा गेल्या काही दिवसांपासून जे वक्तव्य दोन्ही राज्यामध्ये सुरू आहे त्याबद्दल सुद्धा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना ही माहिती देणार आहे. आणि दोन्ही ठिकाणी भाजपचं सरकार असल्यामुळे आपल्याला विकास करायचा आहे असं फडणवीस जरी म्हणाले असले तरी एकंदरीत विरोधकांना त्यांनी या ठिकाणी टोला लागवला. शरद पवार यांनी 48 तासांचा अल्टिमेटम हा दिला होता. या अल्टिमेटममुळे शरद पवारांना 48 तासांमध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जायला लागणार नाही किंवा त्यांना कोणती भूमिका घ्यावी लागणार नाही अशा प्रकारे सुद्धा त्यांनी एक टोला लगावलाय शरद पवारांनी. नक्कीच आता तू उल्लेख केल्याप्रमाणे कन्नडिगांचा जो उन्माद आहे, उच्छाद आहे तो आता वाढू लागलेला आहे. एकंदरीतच आपण पाहिलं कन्नड रक्षण वेदिका संघटनेने आज सकाळपासूनच आक्रमकपणे अशी भूमिका घेण्यास सुरुवात केली होती. आपला जो गाड्यांचा ताफा आहे महाराष्ट्रामधील तो त्यांनी बेळगावमधील हिरेबागवाडी या गावामध्ये अडवला. अनेक आक्रमक भूमिका घेतल्यानंतर गाड्यांवर दगडफेक असेल, शाईफेक असेल ती करण्यात आली आणि यानंतरच राष्ट्रवादीचे सर्वेसर्व असणारे शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आणि तू आता जसं म्हटलंय त्यांनी 48 तासाचा अल्टिमेटम दिलाय आणि यासह जे आहे भाजप सरकार या संदर्भामध्ये कोणतीही भूमिका घेताना दिसून येत नाहीये ठामपणे असं देखील त्यांनी म्हटलंय. आणि एकंदरीतच जे फडणवीस असतील राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी या संपूर्ण घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत बसवराज बोम्मई यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली. मात्र याचाही कोणता परिणाम जो आहे तो झालेला दिसत नाहीये असं वक्तव्य शरद पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं. या सर्व घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यावेळीच त्यांनी असं म्हटलंय की 48 तासात बेळगावात जाण्याची जी वेळ आहे ती येणार नाही अशी त्यांनी भूमिका मांडली. आणि यासह हे संपूर्ण जो घटनाक्रम आहे, जे आक्रमक भूमिका जी कर्नाटक सरकारतर्फे किंवा कन्नड रक्षण वेदिका संघटनेतर्फे घेण्यात येते आहे या संदर्भातील सविस्तर भूमिका अमित शहा यांच्याकडे मांडणार असल्याचं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आणि महाराष्ट्रात कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही असा देखील उल्लेख त्यांनी यावेळी केलेला आहे. एकंदरीतच आता तू या वक्तव्यादरम्यान उल्लेख केला होता की भाजप जे आहे केंद्रामध्ये देखील भाजप सरकार आहे, राज्यामध्ये देखील शिंदे फडणवीस एकंदरीतच भाजपचं देखील सरकार आहे युतीमध्ये, कर्नाटकमध्ये देखील भाजपचे सरकार आहे आणि यामुळे कुठेतरी भूमिका ही सामंजस्यपणाने घेण्यात येत होती. आणि यामुळेच महाराष्ट्रातील जे भाजप नेते आहेत त्यांना देखील नेमकं काय वक्तव्य करावं या संदर्भामध्ये देखील ते अलर्ट मोडवर होते. नेमकं काय भाष्य करावं यासाठी देखील ते सतर्क राहत होते. मात्र यानंतर पुन्हा एकदा मुंबई भाजपचे अध्यक्ष असणारे आशिष शेलार यांनी देखील आपली भूमिका सडेतोडपणे मांडलेली आहे. कर्नाटकच्या गाड्यांनाही काचा आहेत असं त्यांनी थेटपणे वक्तव्य केलेलं आहे. एकंदरीतच सूचक धमकीबाजा इशारा त्यांनी या माध्यमातून दिलेला आहे. या संपूर्ण घडामोडीनंतर जे आहेत कर्नाटक सीमावादाचा प्रश्न निवळण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील यांची नियुक्ती करण्यात आली होती हे संपूर्ण प्रकरण सॉल्व्ह करण्यासाठी. या संदर्भात काय सांगशील तू? नक्कीच सीमावाद प्रश्न हा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे हा सीमावाद प्रश्न सोडवण्यासाठी आता जर बघितलं तर भाजप सरकार हे दोन्ही राज्यांमध्ये आहे. यापूर्वी काँग्रेस सरकार जरी दोन्ही राज्यांमध्ये असलं तरी हा प्रश्न काय सुटला नाही. अनेक दशकं या प्रश्नावरती मराठी भाषिक आणि कन्नड भाषिक आहेत ते लढत आहेत, दोन्ही राज्य लढत आहेत. मात्र
सरकार दोन्ही सेम ठिकाणी असताना म्हणजे सेम राज्यामध्ये सारख्याच राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार, सरकारच्या राज्यामध्ये भाजपचं सरकार, आता सध्या भाजपचं सरकार आहे, तरीही हा मुद्दा कुठेतरी सुटत नाहीये. मात्र यामध्ये आता केंद्रात सुद्धा भाजपचं सरकार आहे, त्यामुळे सामंजस्याने ही भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे भाजपकडे. खरं तर भाजप हे खरं तर हा प्रश्न सोडवणार की पुन्हा मतं मिळवण्यासाठी किंवा एकूण मतदानासाठी निवडणुकीसाठी हा मुद्दा उचलणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आता हा मुद्दा समोर का आला, आपण पहिलं तर 2012 मध्ये हा मुद्दा एकदा गाजला होता. म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद जे 40 गावं आहेत असतील आणि बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर या सर्व ठिकाणचे जे काही मराठी भाषिक आहेत त्यांच्यावरती सुद्धा हा भाग कर्नाटकमध्ये मोडतो आणि कर्नाटकमध्ये सामील होण्यासाठी इच्छुक आहे आणि आम्ही सामील करणार, तशा प्रकारचा हा वाद होता. 2012ला हा वाद आलेला, कारण त्यावेळी सुद्धा जे काही 2013च्या निवडणुका होत्या त्यामुळे हा वाद पुढे आला होता. यानंतर 10 वर्षांचा काळ झाला. 10 वर्षांच्या काळामध्ये आणि आता बोम्मईंच्या सुद्धा 5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी कधीही महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरती वक्तव्य केलं नव्हतं. खरं तर मतं मिळवण्यासाठी हे सर्व काही चालू आहे का, हा देखील एक प्रश्न निर्माण होतोय. कारण भावना दुखावल्या जातील कुठेतरी, मराठी भाषिक असतील, कन्नड भाषिक असतील, त्यांच्या भावना दुखावल्या जातील. त्यामुळे 5 वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारे हा मुद्दा समोर नव्हता आला. मात्र आता 2023 मध्ये म्हणजे मेच्या 2023 मध्ये अगदी 6 महिन्यांच्या अंतरावरती हा कर्नाटकच्या विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा मुद्दा आला आणि हा जर मुद्दा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलाच आहे तर कर्नाटकचं सरकार हा प्रश्नाचा आहे तो निकाल लावणार का, यासाठी मोदींची सुद्धा कसोटी लागेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सुद्धा कसोटी यामध्ये लागेल. कारण सर्वच नेत्यांना एकत्र बसून महाराष्ट्र आणि हा जो कर्नाटक सीमावाद आहे तो सोडवावा लागेल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, जे महाराष्ट्रामध्ये बेळगाव, कारवार, निपाणी हे यावं यासाठी लढा देत होते. त्यांनी त्या प्रकारे तुरुंगवास भोगला आणि त्यांनी जी काही बहुमत चाचणी होती विधानसभेमध्ये त्यांचं भाषण झालं तेव्हा त्यांच्या अटकेचा किस्सा सुद्धा सांगितला त्यांनी, कशा प्रकारे त्यांना अटक झाली आणि कशा प्रकारे त्यांनी जो 1 महिना घालवला, त्या सर्व आठवणी त्यांनी ताज्या केल्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सुद्धा हा जवळीक विषय आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील या 2 मंत्र्यांची त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. ती म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद प्रकरणी काही अभ्यास असेल किंवा काही त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयातील निर्णय असतील किंवा त्याच्या केस असेल, या सर्वच प्रकारचा आढावा घेऊन त्या ठिकाणी कशा प्रकारे टॅकल करता येईल त्यासाठी ही तयारी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. मात्र या समितीनंतर आपण कुठेतरी झोपलेलो दिसू नये. कर्नाटककडून कुठेतरी सर्वच प्रकारची प्रतिक्रिया येत नाही असं वाटायला येऊ नये म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री या ठिकाणी समोर आले आणि अशा प्रकारचं वक्तव्य केलं का, हे देखील एक चर्चेचा विषय आहे. मात्र राज्य सरकारमध्ये आता शिंदे फडणवीस सरकार आहे, यामध्ये भाजप आहे, मेन म्हणजे मोठाच पक्ष आहे भाजप. हा राष्ट्रीय पक्ष असला तरी केंद्रामध्ये भाजप सत्ता आहे, आता इथे कर्नाटकमध्ये भाजप सत्ता आहे. त्यामुळे तिन्ही सरकार मिळून म्हणजे केंद्रातले नेते आणि राज्याचे तसेच कर्नाटकचे सर्व नेते मिळून एकत्र बसून हा निकाली मुद्दा काढणार का, हा प्रश्न सर्वच महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे. कर्नाटकमधील मराठी भाषिक असतील त्यांना सुद्धा पडलेला आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या भाजप सरकारकडेच लागलेल्या आहेत. या भाजप सरकार सुद्धा ही एक कसोटी ठरू शकते. नक्कीच तू आता जो मुद्द्याचा उल्लेख केला, आगामी काळामध्ये कर्नाटकमधील विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादाचा जो प्रश्न आहे तो अचानक कसा उफाळून आला या संदर्भात देखील अनेक सवाल, अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. या संदर्भामध्ये शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार असणारे संजय राऊत हे देखील वेळोवेळी भाष्य करत असतात. अगदीच त्यांनी जे मंत्री शंभूराज देसाई असतील, चंद्रकांत पाटील असतील यांचा जो दौरा जो आहे तो तुर्तास स्थगित करण्यात आला असल्याचं त्यांनी जाहीर केल्यानंतर या संदर्भामध्ये देखील त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले होते. त्यांनी सीमा भागामध्ये जाऊन फक्त सीमेला टच तरी करून यावं असं एका कबड्डी खेळासंदर्भात त्यांनी उल्लेख करून एकंदरीतच डिवसण्याचा प्रयत्न जो आहे तो शिंदे फडणवीस सरकारला केला होता. आणि यानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील या संदर्भामध्ये भाष्य केले होतं. त्यांनी काय म्हटलं होतं की आरेला कार्य करण्याची हिंमत महाराष्ट्र सरकारने दाखवून द्यावी, या संदर्भामध्ये त्यांनी भाष्य केलं होतं. या संपूर्ण प्रक्रियेवर किंवा विरोधकांचं नेमकं यावर म्हणणं काय आहे याबद्दल काय सांगशील? नक्कीच आता या ठिकाणी बघितलं 2 मंत्र्यांचा दौरा हा रद्द करण्यात आला. खरं तर हा दौरा आज होणार होता 6 डिसेंबर रोजी. यापूर्वी 3 डिसेंबरला हा दौरा नियोजित करण्यात आला होता. मात्र शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील ज्या भागात जाणार होते, बेळगावच्या भागात जाणार होते, त्याच ठिकाणी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा सुद्धा दौरा हा ठरलेला होता, पूर्वनियोजित दौरा होता. त्यामुळे या ठिकाणी 2 महाराष्ट्राचे मंत्री आणि
कर्नाटकच्या राज्याचे मुख्यमंत्री एकाच ठिकाणी आल्यामुळे त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, कारण दोन्ही गटाकडून कुठे घोषणाबाजी झाल्या तर हे आंदोलन असेल तर कुठे निषेध नोंदवला जात असेल तर ते चिघळण्याची शक्यता होती. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि त्यांच्या मुख्य सचिवांनीच असं सुचवलं की राज्य सरकारला की हा दौरा आहे तुमचा तो रद्द करण्यात यावा. त्याप्रमाणे कुठेतरी सामंजस्य भूमिका राज्य सरकारने, महाराष्ट्र राज्य सरकारने घेतली आणि हा दौरा रद्द केला. हा 6 डिसेंबर रोजी दौरा करण्यात येणार होता. मात्र आत्ताचं जे काही वातावरण कर्नाटकमध्ये सुरू आहे, म्हणजे बेळगावच्या या सीमेवरती जे काही वातावरण सुरू आहे, मध्ये आज हल्ला झाला याबद्दल, यामध्ये जाऊन कुठेतरी या सर्वच परिस्थितीला गालबोट लागू नये, परिस्थिती चिघळू नये आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही सर्व खबरदारी बाळगली होती. कारण आज राज्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. यासाठी राज्यात अनेक देशातून आलेले आहेत. व्हिएतनाम ते तिबेट या सुद्धा देशातून या ठिकाणी अनुयायी आलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी ही परिस्थिती चिघळेल आणि वातावरण कुठेतरी बिघडेल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. यासाठी मंत्र्यांचा दौरा आहे तो रद्द करण्यात आला होता. मात्र पुढील कधी हे मंत्री पुढे कधी जाणार बेळगावमध्ये हे सुद्धा त्यांच्याकडून अद्याप सांगण्यात आलं नसलं तरी उदय सामंत जे राज्याचे उद्योग मंत्री आहेत त्यांच्याकडे जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न आहे, म्हणजे जत तालुक्यातील 40 गावांचा जो प्रश्न आहे, ते गावं का जाण्यास इच्छित आहेत, त्याच्यामध्ये त्यांची काय अडचणी आहेत का, त्यांचे काही प्रश्न असतील का, याबद्दल अभ्यास करण्यासाठी तसंच त्यांच्यावर तोडगा काढण्यासाठी उदय सामंत हे त्या ठिकाणी जत तालुक्यामध्ये गेले होते. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी सुद्धा ते म्हणाले की सकारात्मक संवाद साधला, परंतु जर परिस्थिती चिघळली तर महाराष्ट्र सुद्धा गप्प बसणार नाही अशा प्रकारचे जे काही वक्तव्य आहेत ते विरोधकांकडून होत आहेत. एकंदरीत सत्ताधाऱ्यांकडनं सुद्धा प्रतिसाद सामंजस्याने सुधारण्याचा बिघडवणे जे काही प्रकरण आहे ते सुधारण्याची भावना व्यक्त होते. तर संजय राऊत असतील यांच्याकडून वारंवार एक वक्तव्य राज्य सरकारवरती करण्यात येतं आणि त्यामुळे हे कुठेतरी प्रकरण, हे आमदार आहेत त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होतो. आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं संजय राऊत यांच्यावरती शिंदे गटातील आमदारांचा प्रचंड राग आहे आणि आरेला कार्यकर्त्यांची हिंमत दाखवा असं अजित पवार यांनी थेट इशारा की आव्हान आहे ते राज्य सरकारला दिलेलं आहे. कारण राज्य सरकारची भूमिका ही कुठेतरी बोटचेपी असल्याचं दिसतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कायद्यावरती वक्तव्य करण्यासाठी तयार नाही आहेत. ते कोणत्याही प्रकारे वक्तव्य करत नाही आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही सीमा प्रश्नाची लढाई लढू आणि जिंकू असं त्यांचं वक्तव्य आहे. तसेच आम्ही सुद्धा हा गप्प बसणार नाही, आम्ही लढणार असं त्यांचं वक्तव्य आहे. मात्र असंच वक्तव्य करून जे काही कर्नाटकमधले जे हिंसा आहे ती वाढत चालली आहे. बेळगावमध्ये नागरिकांना त्रास होतोय, मराठी भाषिकांना त्रास होतोय. त्यामुळे शरद पवार यांनी पण जी भूमिका जाहीर केली तर त्यांनी योग्य वेळी त्यांची संवेदना दाखवून ती त्यांची भूमिका व्यक्त केली. जी काय त्यांनी ते म्हणाले 24 तासामध्ये जे काही वेळ दिला होता त्या 24 तासामध्ये तुम्ही जर सामंजस्याची भूमिका घेऊन त्या हल्ले जर थांबवले नाही तर आम्ही त्या ठिकाणी बेळगावमध्ये येऊ, तिकडची परिस्थिती चिघळू शकते असं शरद पवार यांनी इशारा दिला होता. अल्टिमेटमच होता हा खरं तर. आणि यानंतर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती मानले जातात, त्यांचे विश्वासू मानले जातात, ते म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा एक वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणजे मराठी माणसांनी सुद्धा बांगड्या घातल्या नाही असं प्रकारे त्यांचं वक्तव्य होतं. त्यामुळे एकंदरीत विरोधकांची जी प्रतिक्रिया जी येत होती यावरून असं दिसत होतं की विरोधक हे काही दिवसांमध्येच आक्रमक होतील आणि आणखी कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो. यामुळेच हा सर्व वाद मिटवण्यासाठी केंद्रीय पातळीवरती सुद्धा आणि राज्यस्तरीय पातळीवर सुद्धा प्रयत्न झाले आणि गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट बोम्मई यांना फोन करून त्यावरती तोडगा काढण्याचा एकंदरीत प्रयत्न केलाय. आता बोम्मई नक्की काय भूमिका घेतात आणि हा वाद इथेच थंड होतो का की न्यायालयीन लढाई ही सुरूच राहील. मात्र ग्राउंडवरती जी काय रस्त्यावर जी काय भांडणं होतात, जी काय मैदानावर भांडणं होतात ती थांबणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच. आता बोम्मई यांनी तर सुप्रीम कोर्टामध्ये हा मुद्दा गेल्यानंतर तगडी वकिलांची फौज निर्माण केलेली आहे आणि थेट वारंवार ते प्रक्षोभक आणि चितावणीखोर वक्तव्य देखील करताना दिसत आहेत. अगदी जर जे मंत्री आहेत महाराष्ट्रातून जाणारे यांना कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल या संदर्भात देखील त्यांनी चितावणीखोर वक्तव्य केलं आणि यानंतर आरोप प्रत्यारोप जे आहे त्यांच्या फैऱ्या झडताना दिसत आहेत. एकंदरीतच हा मुद्दा सुरू झाला होता तो सांगलीमधील जत तालुक्यातील 40हून अधिक गावांमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा ठोकल्यानंतर आणि यानंतर महाराष्ट्रातील जे अनेक गावं आहेत त्यापैकी अक्कलकोट असेल, चंद्रपूर जिल्ह्यामधील जिवती तालुका असेल आणि यासह आता नाशिकमधील सुग्रणा तालुका देखील हा गुजरातला जाणार असल्याचं एकंदरीतच अनेक गावकरी आहे
हे देखील एकदम आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे बसवराज बोम्मई यांनी देखील जत मधील जे आहे तो पाणी प्रश्नाचा मुद्दा जो आहे तो उचलून धरला आणि जत तालुक्यामध्ये पाणी जे आहे ते सोडण्यात आलं। एकंदरीतच गावकऱ्यांना देखील ते खुश करण्याचा प्रयत्न दुसरीकडे करताना दिसून येत आहेत। मात्र राज्य सरकार सध्या तरी सामंजस्याची भूमिका घेत आहे। शरद पवार यांनी देखील या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली सडेतोडपणे भूमिका मांडली आणि यानंतर भाजप नेत्यांच्या देखील आता लागोपाठ प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती। अगदी सुरुवातीला जर आपण पाहिलं तर अलर्ट मोडवर होते, अगदी सतर्कतेने या प्रतिक्रिया दिल्या जात होत्या। मात्र शरद पवार आहे यांनी भूमिका घेतल्यानंतर, अगदी अल्टिमेटम दिल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आली असेल किंवा आशिष शेलार यांची प्रतिक्रिया आली आणि रोखठोकपणे त्यांनी या संदर्भात भाष्य केलंय। हा संपूर्ण मुद्दा गृहमंत्री असणारे केंद्राचे अमित शहा तसेच भाजपचे ते चाणक्य मानले जातात। आता या संपूर्ण प्रश्नांवर ते नेमकं काय तोडगा काढतील याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। या संदर्भातील अपडेट आपण वेळोवेळी प्रेक्षकांना देणारच आहोत। या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला अधिक जाणून घ्यायची असेल तर तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा। आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा। माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।